गेल्या 5 वर्षांपासून हा बदनामीचा डाव सुरू आहे असं ठाकरे म्हणतात। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कोर्टात जे व्हायचं ते होईल, तिथे उत्तर देऊ असं आदित्य ठाकरे म्हणाले। मी पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल, माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेले। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केले। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं, तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे। कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ। पॉलिटिकल बघा, मला त्याच्यात जायचंच नाही। आणि तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत 5 वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहणार। तर आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलं ते आपण बघितलं। कोर्टात जे व्हायचं ते होऊ दे, तिथे आम्ही उत्तर देऊ असं म्हटलेलं आहे। एकंदरीत दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंवर हे गंभीर आरोप होत असताना आदित्य ठाकरेंनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। आणि आदित्य ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांची दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये पाठराखण केलेली आहे अशा पद्धतीचं एकंदरित वक्तव्य समोर येत आहे। आपल्या नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप करण्यात आले। असं काही नाही। अजून ही याचिका कोर्टात दाखल आहे। नुसतं वर्तमानपत्र किंवा मीडियाच्या बातम्याच्या आधारावर काही बोलता येणार नाही। निश्चित तपासू। आणि एवढा दिवस झाला जुने उकरून काढण्याचा प्रकार आहे, पण काही हरकत नाही। याच्यावर SIT जाहीर झाली होती, सगळं जाहीर झालं होतं। आणि आता जर निघत आलं तर त्याची चौकशी सरकारने खुशाल करावी। एखादा बाप 5 वर्ष शांत राहू शकतो? मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे। माझ्या पोरीला बोट लागलं असतं ना, बोट, त्या माणसाचं मुंडकं काढून टाकलं असतं मी। एवढा बाप घाबरत नाही कोणाला। राजकारणाच्या सगळ्याच पातळ्या खाली चालल्या आहेत। अजून ह्याच्यावरती कोणी काय बोलायचं?